नमस्कार मित्रांनो, सर्व सकाळ. आज आम्ही परत उठलो, आंघोळ वगैरे एकदम फ्रेश होला. तर आता आम्ही सगळं नाश्ता करायला. कशी लागली हो रात्रीची झोप? मस्त, चांगला आराम भेटला. आता परत फिरायला आज ठरवलं नाही अजून कुठे फिरायला जायचं आहे ते बघू. आय थिंक आज पॅलेस असेल, सिटी पॅलेस. चल बघू आपण. आपली तरीफ आली होय आणि जायचं आहे आपल्याला ग्राउंड फ्लोअरवर. खोले बाबा. असं तयार बियार झालो. आता चलो नाश्ता करायला. बघू नाश्ता काय आहे तो. गुड मॉर्निंग. आता बसलोय नाश्ता करायला. सर आहे अगदी मंडई खाते आपली या सकाळी सकाळी नाश्ता करायला. मित्रांनो, हा जो भाग आहे, ज्या आम्ही हॉटेलच्या वरती टेरेसवर आलो आहे. इथून बघा काय उदयपूर दिसते वैसा. सकाळच्या आता किती 9:30-10 वाजले असते, तरी अजून थंडी आहे. वातावरण अजून थंड आहे. चला वर जाऊया, बघूया जरा काय काय. लेक ऑफ सिटी. कडक आहे, एकदम मस्त जागा आहे, एकदम मस्त जागा. तो आपला पॅलेस. या पॅलेसला आपण जाणार आहोत, सिटी पॅलेस. असून काही ठिकाणी जास्त बघायला मिळतील. आज फिरणार होतो खूप जास्त ठिकाणावर. आता आपण चाललो आमच्या दुसऱ्या ठिकाणावर. चला आपापल्या जागेवर बसा. आता कुठे चाललोय आपण? लेक पिचोला. आय थिंक आपण आता लेक पिचोला लेकला चाललो आहे. ही पाठी घ्या ना. कोण नाही ते घ्या ना पाठी. आता आपण चाललो या ठिकाणाहून दुसऱ्या लेक पिचोला लेकवर. अर्धी मंडई इथे बसले आहेत, ते पाठी आहेत थोडी. चला. फायनली पोचलो आपण आपल्या पहिल्या स्पॉटवर. काय माहित नाही कुठला स्पॉट आहे हा. गाडी इकडे आहे आपला. उनका नाम था उदय सिंह. उदय सिंह के नाम के ऊपर हम लोग के यहाँ का नाम उदयपुर है. उदयपुर 3 नाम से स्पेशल है. फर्स्ट उदयपुर को बोलते हैं झीलों की नगरी, सिटी ऑफ द लेक. सेकंड उदयपुर को बोलते हैं व्हाइट सिटी. थर्ड उदयपुर को बोलते हैं जिंक सिटी. झीलों की नगरी इसलिए बोलते हैं 7 लेक उदयपुर में. बट सिटी के अंदर 2 लेक जो आप लोग देखते हो, एक ओल्ड सिटी में, एक न्यू सिटी में. अभी अपन लोग ओल्ड सिटी के अंदर है. सबसे बड़ी झील ओल्ड सिटी के अंदर है, जिसको बोलते हैं पिछोला झील. ये पिछोला है. इसको पिछोला बोलने के कारण इनके सामने राजा लोग का पैलेस है, इसी के पीछे लेक बना हुआ है. राजा लोगों ने इसी लेक को बनाया है. राजा लोगों ने नाम रखा है पिछोला. पिछोला मीन्स बैक साइड, इसलिए इसको पिछोला बोलते हैं. एक और लेक है जो न्यू सिटी के अंदर है, जिसको बोलते हैं फतेह सागर लेक. वो इंडिया का मैप का शेप है, नक्शा है भारत का. उसको आप कार से पूरा घूम सकते हो, इसको नहीं घूम सकते हो, यहाँ लोग बसते हैं. ऐसे एक राजसमंद लेक, एक बड़ी लेक. सबसे बड़ी जो झील है वो जैसमंद झील है, जो यहाँ से 50 किलोमीटर दूर है. एशिया में आती है. 7वें नंबर में बड़े पानी का लेक है, मीठे पानी का. कितना डीप है अभी तक पता नहीं कर पाए. ऐसा इतिहास में फुट जाए तो गुजरात पर डूब जाए. सेम एक समुंदर है बीच में. जैसमंद आइलैंड है. कभी आप जाना चाहो, रुकना चाहो तो रुक सकते हो. 5 स्टार होटल है जैसमंद आइलैंड. जहाँ तक आप नजर जाएगा वहाँ तक पानी दिखेगा आपको. जैसे आपके बॉम्बे में समुद्र है, सेम नहीं वैसा है, लेकिन वो खारे पानी का, ये मीठे पानी का. इसलिए उदयपुर को झीलों की नगरी बोलते हैं. सेकंड मैंने बताया सिटी को बोलते हैं व्हाइट सिटी. जितने भी घर है हम देखो व्हाइट है.
उसका होने का रीजन ये 2 तरह के निकलते हैं मार्बल, व्हाइट एंड ग्रीन। तो लोग व्हाइट ज़्यादा यूज करते हैं, ठंडा फील देता है, इसलिए उदयपुर व्हाइट है। उदयपुर व्हाइट है, जयपुर पिंक है, जोधपुर ब्लू है, जैसलमेर गोल्डन है, सबका डिफरेंट कलर है। और उदयपुर को बोलते हैं जिंक सिटी। उदयपुर में एशिया का बिगेस्ट माइंस है हिंदुस्तान जिंक। इधर में जिंक का माइनिंग है चित्तौड़ रोड पर। 30 किलोमीटर दूर देबारी गाँव है, उधर में जिंक का खाई है। जिंक इट इज अ मेटल। हम लोग के जो केजी लोग होते हैं उससे जिंक मिलाते हैं, चांदी बनाते हैं मिक्स, फिर उसके बर्तन बनते हैं, लेमन सेट, टी सेट, भगवान की मूर्ति, ज्वेलरी, पूरे वर्ल्ड में एक्सपोर्ट होती है। बेसिकली जो बिजनेस यहाँ पे मार्बल का और जिंक का बिजनेस है, तीसरा टूरिज्म बिजनेस है। जो कपड़ा वगैरह जो बनता है सारा हैंडमेड बनता है। तू रेकॉर्ड करतो त्याने सुंदर मस्तपैकी वाजवलं, खतरनाक. ते गाणं होतं ना, घर राजा परदेश, ते गाणं होतं खूप सुंदर वाजवलं त्यांनी. आता आमच्या इकडं फोटोशूटच चालू आहे. आई तू सोडलंस काय वाजवलं त्यांनी, खतरनाक सोडलं मी होतो तू, मस्त वाजवलं त्यांनी. शाबास. आता आपण चढलोय बोटने त्यातले निघायला, पूर्ण पॅलेस फिरायला, पिचुला लेक. पूर्ण आमचे आता मंडळी आहे, भाषण नाही तर बरोबर सीट वाचन या ना. मस्त सुंदर भाई. काय करताय, कुठलं चलते आहे. सुंदर असं मारामारी मारामारी मारामारी. चला चला तरी तिकडे असं नको. मॅम पुरते तुम्हाला. हा बक्कल मारू ना. ये वाला हा. हा चालू आहे. आणि हे आमचे लाडके कौस्तुभ साहेब जॅकेट घालताना चला चला चला. मॅम किती हल्ली बघा ती. मल्टी मार कमी येणार. वजन समांतर होईल आता. सेंटरला बसणार सेंटर मध्ये झोपणार इकडे. फायनली आपली बोट चालली इथून या इकडून. मॅडम काय आलं. चला 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 चला. सुंदर नजर. आता इथून आय थिंक 20 मिनिट आहे बोटीने फिरवतात. इकडे आपला दिसतोय तो सिटी पॅलेस आहे. इकडे दिसतोय तो आपल्याला, हा आहे तो सिटी पॅलेस. सुंदर असा नजारा आपण बघू शकता. माझ्या पाठी पण एक पॅलेस आहे पाठीमागे. पण आता त्या हॉटेलमध्ये बनवलेल्या हॉटेलमध्ये मी घेतलेलं आहे. एकदम कूल वाटते ना, एवढं खतरनाक. खूप सुंदर आहे. झाला आता फिरून. आता बोटीमधून आता निघालो बाहेर. कसं वाटलं रे. अरे एक नंबर मध्ये.
इसके ऊपर ये कुणाल की है, कुणाल चला बॅग घ्या 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 बॅग. आलो बाहेर आपण तिकडून गेल्यानंतर लाईफ जॅकेट द्यायचा कसं 2 मिनिट. या सर थँक्यू. आता आमचा लेक झाला आपला. खूप सुंदर होता लेक. स्वच्छ होता पहिले आधी आजूला छान मस्त वाटलं. त्या इथे जी हरियाली होती तीच मेन बघण्यासारखी होती. कुठली? तुम्ही नक्की या ते बघायला, तुम्हाला नक्की आवडेल. आता आम्ही दुसऱ्या ठिकाणावर जाणार आहोत. मंदिरावर दुसऱ्या. चला आता आपल्या गाडीत बसू आणि आपण निघूया. आता आमचं दुसरं ठिकाण आहे कर्णी माता मंदिर. इथून आय थिंक रोपवेने जावं लागतं आणि चढून पण जावं लागतं. 2 प्रकारचे आहेत. आय थिंक आम्ही रोपवेने जाणार. चला आमचं दुसरं ठिकाण आहे. आता मी म्हणतोय आता रोपवे जायचं आधी पेरू खातोय आता हे. त्याला आवडले म्हणतो मला पाहिजे आहे म्हणून. आला तो 30 रुपये. मेरा काम करो यार, फोन किया और एक बार ये पे है कैसे मस्त. आलोक आलोक एक नंबर भाई विषयच ना. इथून आता रोपसाठी मी निघालो. इथून ती एंट्री आहे निघायला जाण्यासाठी. चला चला चला. संचालक जिम्मेदार नहीं मंदिर को. टिकट काढताय. क्या हो? टिकट मस्त जगा तिकीट बिकीट काढले. आता इथून आपण आणि आता आपण इथून जाऊ. चला आता आपण चाललो रोपवेने वर. बड्डे कर आज पार्टी ना. काय देणार पार्टीला? काय मग पार्टीला काय हॉटेलला सर देणारच आहे. आता रोपवेने वर जाऊ मंदिराकडे. आपण निघालो आपलं तिकडे जायचं त्या मंदिराकडे. रोपवेने निघू आपण. आपण रेडमध्ये मला बसू. रेडमध्ये आपण या रेडमध्ये मला बसणार. खोला. लेट्स गो लेट्स गो. चला बसू आतमध्ये. चालू झाली आपली रोपवे. आणि पुढे असं असं ते नाही होत. हाय जरा बाकीच्यांनी पण बाय. बस एक फोटो काढला. व्ह्यू आहे बघा बा कडक. ये बसा खाली यहाँ आया. हे चला संपली फेरी. प्लॅटफॉर्म नंबर 2 झोपाळा झोपाळा. चला आलो बाहेर आता आपण मंदिरामध्ये. इथून सुरू होते कर्णी माता मंदिर. तो मंदिर तिथून झाल्या इकडून. खूप सुंदर रोपवेने यायला तर मजा झाली. खूप मजा आली रोपवेने यायला. रोपवेने पूर्ण उदयपूर दिसत होती मस्त. लेक पिचोला लेक मस्त. रोपवेने तर मजा झाली यायला. चला चला वरती.
करणी माता मंदिराकडे जाण्याचा मार्ग सुरू होतो इथून आपल्याला. आणि हा नजारा मजा आली ना मस्त. चला मंदिराकडे जाण्याचा मार्ग सुरू झालो. तिकडे आम्ही अंदाज मला तरी जास्तीत जास्त होईल 2-1 तास तरी फोटो काढायला घालवला. तिकडे आम्ही घालवला. आता वर चला. आता आपल्याला वेगळ्या प्रकारची लाकडाची खेळणी आहे इकडे आपल्याला बघायला मिळतात. किचन्स आहेत, घोडे आहेत, ते स्टिकर्स आहेत, मस्त आहेत. हा मोर आय थिंक 80ला 3 आहे. मस्त मला वाटले पण ते एकच कलर येत होता म्हणून नाही घेतलं. आता आपण पोचलो आहे आता मंदिरात जवळ. इथून चप्पल काढायचं आणि आतमध्ये जायचं. आत्ता मित्रांनो आपण मंदिरामध्ये चाललो आतमध्ये जायला. सुंदर असा इथे हा संगमनेरचा दगड आहे, हा व्हाईट कलरचा. दर्शन घेऊ आपण देवीचं दर्शन. देवीचं दर्शन आहे. मंदिर खूप सुंदर आणि उंचावर पण मस्त वारा बिरा मस्त लागतो इकडे. प्लस इथे सनसेट बघायला मजा येते. बिकॉज आम्ही दुपारच्या म्हणजे सनसेट दिसतात विषयच नाही पण त्याचे दिसत आहेत ना एक एक नजारे बाई अस्मरणीय खतरनाक नजारे. मित्रांनो आमचे दर्शन झाले देवीचं. खूप सुंदर दर्शन झाले. खूप उंचावर पण आहे. मजा आली. बरं वाटलं ना. खूप छान दर्शन झालं. आता कुठे शांत ठिकाण वारं खतरनाक लागतंय. थंड वारा एवढं दुपारचं ऊन असून सुद्धा हीट जाणवत नाही. सुंदर असा निसर्ग आहे. उदयपूर विषय नाही. आता कुठे जाणार आहोत आपण? आता सध्या जेवायला आपण पेट पूजा. आता पेट पूजा नंतर आय थिंक परत फिरायचंय. मॅडम जेवतायत. हो 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 मॅडम जेवतायत. मेहनत पण आहे ना. आम्ही निघालो. आता आम्ही निघालो जेवायला. कुठलं ते एक रेस्टॉरंट आहे वारासत रेस्टॉरंट म्हणून. त्या रेस्टॉरंटमध्ये जाणार होतो जेवायला आज आम्ही. ही बघा पब्लिक असली. आता पेट पूजा ना. पेट पूजा. आता थोडंसं जेवूया. नंतर आता आय थिंक नंतर आम्ही सिटी पॅलेसला जाणार आहोत. नंतर आपण जेवूया.
आपण पोचतोय विरासत रेस्टॉरंटमध्ये. अरे यार काय यार मजा करतात. आय थिंक खूप जुनं रेस्टॉरंट असं बनवलं दिलं आहे, असं सुंदर आहे असं. चला चला आता मी बसलोय जेवायला इकडे. तर जेवून जाऊ. आय थिंक आम्ही सिटी पॅलेसला जाऊ. जेवायला आता आपण पोचलोय सिटी पॅलेसला. इथून पार्किंग होते आमची गाडी आता इकडून. आता आपण जो मेन असा बनवला तो पॅलेस, सिटी पॅलेस. आपण आलो आपण या ठिकाणावर सिटी पॅलेसवर. मित्रांनो हा एंट्रन्स आहे पॅलेसला जाण्यासाठी. हा आपला पॅलेस. या पॅलेसला जाण्यासाठी गाड्या पण आहेत, पण तिथपर्यंत जाण्यासाठी आहेत इलेक्ट्रिक गाड्या आहेत. जर तुम्ही आला तिथून आहे. हा बघा पॅलेस बघू शकता माझ्या पाठी आहे. सुंदर पॅलेस. आता आम्ही संध्याकाळचे किती वाजता आले? 6 वाजले. आय थिंक 6 ते 9 वाजून चालू असतो पॅलेस. तर नक्की भेट द्या मित्रांनो. सिटी पॅलेसचा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनल नक्की पाहायला मिळेल. व्हिडिओ खूप मोठा असल्यामुळे मला हा पूर्ण स्पष्टीकरण देता आले नाही. तुम्ही तो व्हिडिओ बघायला विसरू नका. तलवारींचं बनवलं आहे. परत बंदुके आहेत. या सर्व दिसतात सर्व बंदूक आहेत एकूण एक. समोरच आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळेल इथे. आपण बघू शकतो त्यावेळेची त्यांनी माती इथे जतन करून ठेवली आहे, म्हणजे त्या युद्धामध्ये झालेले. आता आपण रात्री चाललो आहे म्हणून रात्रीचा बघा कसं वाटतं. हा वेगळा रूम इथे बघा. हा चित्तोडगडचा नकाशा आहे. आमचा पूर्ण आता मॉल बघून झाला आहे. खूप सुंदर वाटला मॉल. अस्मरणीय 7 नव्हता मी तर बघितलं नव्हतं अजून त्याच्यासाठी मॉल. हा मला पहिल्यांदा होता बघण्याचा असे मॉल बघण्याचा. आता आपण या तिथून एक्झिट आहे, तिथून बाहेर डायरेक्ट. हा फायनली आपला झाला महल फिरून. आता आपण एक्झिट. हा बघा लास्टचा सीन हा ना. मित्रांनो आजचा दिवस हा संपला. व्हिडिओ आवडल्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करायला विसरू नका. आता भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.